हो 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 हो, अरे हो मंडळी, थांबा. अख्ख्या पब्लिकला सांगायचे विषय चाललाय काय. मी पण काही व्हिडिओ बघितल्यात, मला पण काही व्हिडिओ पाठवलेले आणि काही लोकांनी हा मेसेज केलेला आहे. आणि हा जो कांड आणि स्कॅम आहे तो रिक्षावाल्यांना बदनाम करण्यासाठी बेकार बदनामी चालू आहे रिक्षावाल्यांची. म्हणजेच काय तर मंडळी, काही लोकांना चांगल्या ठिकाणी, हिंजवाडी ठिकाणी, पिंपरी चिंचवड, अमेनोरा, हडपसर अशा ठिकाणी काही नकली रिक्षावाले पसरलेले आहेत. सावध राहा. सांगतो विषय काय आहे, ऐका नीट आणि शेअर पण करा. कारण बऱ्याच लोकांसोबत असं स्कॅन होतं. भाडे उचलतात, कस्टमर मागं बसतं. काही रस्त्यामध्ये गेल्यानंतर त्या रिक्षावाल्याला फोन येतो. फोन आला की रिक्षावाला कस्टमरला म्हणतो मी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, नाहीतर मी तुम्हाला इथे सोडतो, तुमच्या लोकेशनवर सोडतो. कस्टमर विचारलं असं का करता, तर कस्टमरला सांगतो माझ्या घरात असा प्रॉब्लेम झालाय, माझ्या हॉस्पिटलला जायचं, मला हॉस्पिटलमधनं फोन आलाय, घरच्यांना प्रॉब्लेम झालाय. तर या सगळ्या गोष्टी त्यांना असं सांगत असतात आणि व्हेरी इमोशनल, तोंड साधं बारीक इमोशनल करतात आणि त्या समोरच्याला इमोशनल करून सांगतात ड्रॉप करताना मला तुमच्याकडनं काही मदत होईल का. आणि डिमांड किती असणार आहे? 5,000, 2,000, 3,000, 1,000 एवढीच डिमांड असणार आहे. आता अशी डिमांड करतात. एखादा साधा भोळा इमोशनल माणूस असेल तो देतो, अदरवाईज काही लोक इग्नोर करतात. पण असं एकासोबत झालं तर आपण जेन्युइन रिझन मानू शकतो. पण असं एका माणसासोबत 3-3, 4-4 वेळा होतोय आणि असे बऱ्याच लोकांचं मेसेजेस येतात, ते कमेंट येतात ते. तर अशा लोकांना आता अख्ख्या पब्लिकला मला सांगायचंय, जर तुमच्याकडनं असं कोण डिमांड करत असेल तर तो रिक्षावाला नाहीये, तो फ्रॉड माणूस आहे. तो फ्रॉड माणसासाठी तुम्ही डायरेक्ट पोलिसला कॉल करायचा, अदरवाईज त्या समोरच्याला कॉल करून जेन्युइन प्रॉब्लेम चेक करायला जायचं, मगच मदत करायचं. पण काय होतं, अशा कारणामुळे रिक्षावाल्यांची बदनामी होते. तर हे काम रिक्षावाल्यांचं नाहीये, तर रिक्षावाल्यांना बदनाम करू नका. कारण तुम्ही स्वतः एक जागरूक नागरिक बना आणि अशा भडव्यांविरोधात, अशा फ्रॉड विरोधात, अशा चोरट्यांविरोधात तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन करा. कारण तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घ्या, कंप्लेंट करा आणि अशा भडव्यांना पोलिसांच्या काय म्हणतात त्याला स्वाधीन करा आणि एक सुदृढ नागरिक आहे याची जाण ठेवा. एवढंच माझा प्रत्येक पब्लिकला सांगणं. आणि प्रत्येक पब्लिकला आपला हा व्हिडिओ शेअर व्हायला पाहिजे आणि ते स्वतः या स्कॅम वाचून वाचले पाहिजे. जय महाराष्ट्र.